आंबेडकरांचा शैक्षणिक विचार हे दोन्ही समकालीनच नाहीत तर ते विचार एक आणि एक सारखेच आहेत आणि म्हणून हो मी भगवान बाबाच्या विचारांचा पाईक आहे, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचा पाईक आहे. बाबांना वंदन करून त्यांच्या विचाराची ऊर्जा अंगात घेऊन विचारात घेऊन आज सकाळी दर्शन घेतल्यानंतर मी आज आपल्या समक्ष फुले कुटुंबियांच्या या आंदोलनात कायदेशीर मत मांडण्यासाठी तर उपस्थित आहेच, परंतु त्याही सोबत मी संविधानाचा विद्यार्थी असल्याने आणि संविधानामध्ये भावनांचा आदर सांगितलेला असल्याने विलासची आई म्हणजे आमची आई, विलासचे वडील म्हणजे आमचे वडील, विलासची पत्नी म्हणजे आमची बहीण. हो, जे कोणी ट्रोल करताना म्हणतात सदावर्ते तुम्ही वंजारी आहात का? हो, मी हाडाचा मासाचा विचाराचा वंजारी आहे. त्या नाबालकांना माहित नाही, त्यांची बुद्धी नाबालिची आहे. भगवान बाबांची शिकवण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक विचार हे दोन्ही समकालीनच नाहीत तर ते विचार एक आणि एक सारखेच आहेत आणि म्हणून हो मी भगवान बाबाच्या विचारांचा पाईक आहे, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचा पाईक आहे. आज इथे मी कोणती राजकीय पोळी भाजायला आलेलो नाही. मी जेव्हा बोलतो तेव्हा चांगल्या चांगल्या राजकारण्यांची आणि मन्यासारख्या अनेकांची चड्डी पिवळी होऊन जाते. आज हे भावनिक क्षण आहे माझ्यासाठी. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माझी भगिनी पंकजाताई, लोक म्हणतात अरे लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांचं आणि सदावर्तेंचं काय नातं आहे? आज एक चपटी पावशेरी तुला सांगतो काय नातं आहे ते. त्या चपटी पावशेरी म्हणया, अरे जरंगे नाही म्हणया, चपट्या म्हणया जयश्री पाटलाने नाव दिलेलं आहे. जयश्री पाटील तशी फार आगाव आहे रे भाई. तुम्हाला सांगतो या मंचावर आल्याच्या नंतर ते दिवस आठवतोय ज्या दिवशी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब राज्यामध्ये गृह खातं त्यांच्याकडे होतं. आणि तुम्हाला सांगतो जयदत्त अण्णाच्या डॉक्टर मुलांना माहिती आहे, केशर काकूंच्या नातू असलेले बंडू भानकर साहेबांना माहिती आहे, पंडित साहेबांच्या बहिणीच्या मुलांना माहिती आहे, राहुल पाटील पासून सगळ्यांना. ज्या दिवशी एक मोठं आंदोलन झालं होतं घाटीच्या दवाखान्यामध्ये, माझ्या पंकजाताईला कदाचित माहित नसेल म्हणून सांगणं परत. तुम्हाला सांगतो आंदोलन एवढं मोठं झालं
की सगळे ओबीसीचे मुलं एका बाजूला आणि एका बाजूला जरंगे सारखे 3 पट एका बाजूला.